आहे. तुझ्या चांगलपणाचा अनुभव तू आम्हाला देतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या कृपेने पहिला दिवस अत्यंत आशीर्वाद गेला माझ्या परमेश्वरा. तू आम्हाला बोलला, आम्हाला शिकवलं उधळ्या पुत्राद्वारे माझ्या परमेश्वरा. आणि आज पुन्हा एकदा माझ्या परमेश्वरा आम्ही सर्व ती भूक आणि तहान बाळगून आलेलो आहोत माझ्या पित्या, की तू आम्हाशी बोल प्रभू. आणि जे काही तुझ्या विरुद्ध आम्हामध्ये आहे ते काढून जाऊ दे माझ्या परमेश्वर. आम्हाला दुरुस्त कर माझ्या परमेश्वरा. आणि प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. पुन्हा एकदा माझ्या परमेश्वरा तुझा अनुग्रह प्रत्येकांवर स्वीकारतो. प्रत्येक डिस्टर्बन्स स्पिरिट आम्ही प्रभूच्या नावात बांधून नाश करतो. प्रत्येकाचं मन प्रभूच्या नावात स्थिर करतो माझ्या परमेश्वरा. हा विश्वास जागृत करतो का देवाचा आत्मा तुम्हाशी भेट घेईल, तो तुम्हाशी बोलल, त्याचा गौरव आज तुम्हामध्ये होणार आहे. पास्टरांवर देखील तुझा अभिषेक आम्ही अजून स्वीकारतो माझ्या परमेश्वरा. त्यांच्या प्रत्येक शब्दाद्वारे या ठिकाणी जे लोक आहेत व जे टीव्हीवर द्वारे त्यांना पाहणार आणि ऐकणार आहेत त्या प्रत्येकांना स्पर्श कर माझ्या परमेश्वरा. आणि पुन्हा प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. पुन्हा सर्व गौरव तुला देतो प्रभू. आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा मी पास्टर मनोज तेलुरा वेलकम करतो की ते पुढे येतील, भाषण चालवतील. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करूया. स्तुती करतो प्रभूची. उधळ्या पुत्र जो आमच्या प्रत्येकामध्ये लपलेला आहे. आणि काल आम्ही ऐकलं तो धूर्त लांडगा, तो सैतान कोणाला सोडत नाही, तर प्रत्येकाला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून एक गोष्ट निश्चित आहे, जितकं आम्ही अधिक देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू, मोठ्या प्रमाणामध्ये तो हल्ले आमच्यावरती करणार आहे. आणि या सर्व हल्ल्यांच्या द्वारे प्रभूची संगती, देवाची समपता आणि त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनातून निघून जावे, यासाठी अहोरात्र तो प्रयत्न करणार आहे. ज्या उधळ्या पुत्राचा दाखला येशूने शिष्यांना शिकवला आणि उधळ्या पुत्राचं आपल्या बापाच्या घरापासून जाणं, त्यानंतर भोगलेले कष्ट, त्याच्या जीवनामध्ये आलेले कटू अनुभव, आणि देवाचे लोक प्रति दिवशी त्यांच्यामधला उधळ्या पुत्र देवापासून दूर नेण्याचं काम करत आहे. म्हणून काल 2 पायऱ्यांचा अभ्यास आम्ही केला. 2 यश उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये होते. आणि त्यातला पहिला यश आम्ही पाहिला की सेल्फ विल, आणि दुसरा यश आम्ही पाहिला सेल्फिशनेस, स्वार्थी वृत्ती. आणि तिसरी गोष्ट आज आम्ही पाहणार आहोत, जी उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये जो तिसरा यश होता, ज्याच्याद्वारे त्यानं आपलं बापाचं घर सोडलं, तो बापापासून दूर गेला. कळत न कळत याच प्रकारच्या गोष्टी प्रति दिवशी आम्ही करत राहतो. उधळ्या पुत्र चर्चमध्ये एखादं स्किट करण्यासाठी नाही. उधळ्या पुत्र सर्वोत्तम उपदेश लोकांना देण्यासाठी नाही. उधळ्या पुत्र एक कथा म्हणून आमच्या जीवनामध्ये नाही, तर उधळ्या पुत्र आमच्या जीवनातली कमतरता दाखवण्यासाठी आहे. धन्य ते लोक जे परमेश्वराच्या जवळ जाऊन प्रार्थना करतात की तू आमच्या चुका, आमच्या कमतरता आम्हाला दाखव. जर जीवन तुमचं परिपूर्ण व्हायला पाहिजे, जर आत्मिक जीवन बलसंपन्न व्हायला पाहिजे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेल, स्वर्गामध्ये जाण्यासाठी ज्या आवश्यक असणारी बाबी त्याची पूर्तता जोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रवेश नाही. लाख तुमचं नाव कुठल्या तरी चर्चच्या हजेरी पुस्तकामध्ये असेल, कुठल्या तरी चर्चेत तुम्ही मेंबर आहात, तुमच्या मेंबरशिपचा 2च प्रकारचा फायदा तुम्हाला आहे. एक ख्रिस्ती धर्माप्रमाणे तुमचं लग्न चर्चमध्ये होईल, आणि दुसरं तुमच्या मेंबरशिपमुळे ख्रिस्ती कब्रस्तानमध्ये तुम्हाला पुरलं जाईल. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टी मात्र तुम्हाला पवित्र शास्त्रातनं शिकाव्या लागतील. आणि पवित्र शास्त्रामधनं या गोष्टी शिकत असताना काल आम्ही ऐकलं, तो पूर्ण होऊ पाहतोस काय, मग सगळं विक, दारिद्र्याला दे आणि माझ्या मागे ये. आणि ज्याची गोष्ट त्या तरुणाने ऐकली, बायबल सांगतं
तो येशू पासून निघून गेला. येशूकडे येणं सोपं आहे, पण त्याच्यामध्ये टिकून राहणं मात्र कठीण आहे. येशूचं ऐकणं सोपं आहे, पण ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे चालणं मात्र कठीण आहे. आणि म्हणून त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला आटोकाट प्रयत्न करावा लागेल. म्हणून तिसरा यश जो उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये होता, ज्याच्यानं उधळ्या पुत्र आपली संपत्ती उधळून या जगामध्ये तो गेला, या तिसऱ्या यशने त्याचा घात केला, जो आमच्या जीवनामध्ये प्रतिदिवशी आम्हाला अनुभवायला मिळत आहे. कोणीतरी लुकाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 13 वचन वाचा. जो तिसरा यश, जी तिसरी पायरी उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये होती आणि ते आम्ही अनुभवत आहोत. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. मग फार दिवस झाले नाही, मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला, दूर देशामध्ये गेला. आणि तेथे त्यानं चैनबाजी करत आपली संपत्ती उडवली. बस पहिली गोष्ट, पहिला यश सेल्फ विल, स्वतःची इच्छा. दुसरी गोष्ट मी पाहिली सेल्फिशनेस, स्वार्थी वृत्ती. ज्यावेळेस माणसामध्ये स्वार्थी वृत्ती येते, सेल्फ विल आल्याबरोबर स्वार्थी वृत्ती येते. आणि स्वार्थी वृत्ती आल्याबरोबर ची पुढची पायरी किंवा जो पुढचा टप्पा मी ओलांडतो, आणि त्याला म्हटले सेपरेशन, विभक्तीकरण. जोपर्यंत तुमच्यामध्ये परिवाराविषयी, घराविषयी, मंडळीविषयी, सेवेविषयीचं प्रेम असेल, तोपर्यंत तुम्ही त्याला बिलगून राहणार आहात. जोपर्यंत तुमचं वचनावरती प्रेम आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला बिलगून राहणार आहात. जोपर्यंत येशूवर तुमचं प्रेम आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला बिलगून राहणार आहात. पण ज्या दिवशी तुमच्यामध्ये सेल्फिशनेस येईल किंवा सेल्फ विल येईल, सेल्फ विल आल्याबरोबर सेपरेशन ठरलेलंच आहे. विभक्त होणं. तुमच्या मनामध्ये ज्या स्वतःसाठी जगण्याची वृत्ती निर्माण होती ना, ज्या व्यक्तीला वाटतं की माझं जीवन माझं आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने जगावं, आणि तो व्यक्ती आपोआप विभक्त होतो. त्याचं विभक्त होण्याचं कारणच मुळात कोणतं आहे? बायबल सांगतं की तो बापाकडे गेला आणि तो म्हटला, माझी संपत्ती मला द्या, माझ्या पद्धतीने ते मला जिंका, माझ्या पद्धतीने ते मला उधळायची. आमचं जीवन पण देवानं आम्हाला खास प्रकारची देणगी दिलेली प्रियानं. आमचं आयुष्य, आमचा प्रत्येक क्षण, आमची संपत्ती, आमची लेकरं, आमचं परिवार, आमचं कुटुंब, हे देवानं दिलेली संपत्ती आहे. शास्त्रात लिहिलंय, संतती परमेश्वरानं दिलेलं धन, पोटचं फळ त्याची देणगी. लेकरं पण आमची संपत्ती आहे. तुम्हाला दिलेलं आरोग्य हे देखील देवानं दिलेली संपत्ती आहे. भौतिक तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या परिवारामध्ये देवानं दिलेले आशीर्वाद ही देखील संपत्ती आहे. पण कधी कधी ही वृत्ती आमच्यामध्ये इतकी भयानक होती. पहा, माणूस देवाकडे वळण्याचं कारण काय माहिती का? काहीतरी कमतरता त्याच्याकडे असते. सुंदर दाखला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. एक स्त्री, तिच्या संबंधानं बोललं गेलं की ती स्त्री आणि चांगल्या प्रकारची स्त्री आहे. रक्तस्रावाचा आजार तिला जडला गेला, परंतु जोपर्यंत तिच्याकडे धन होतं, तिच्याकडे पैसा होता, तोपर्यंत तिनं स्वतःच्या इच्छेप्रमाणे तो खर्च केला. बायबल सांगतं ती प्रत्येक वैद्याकडे जाऊन तिने आपल्या आजाराचा उपचार केला. का देऊ नाही का? वैद्याकडनं तिला त्या उपचारामध्ये गुण आला नाही. आणि बायबल सांगतं बघता बघता ते सगळं संपलं. आणि सगळं संपल्यावर मग तिला येशूची आठवण आली. जोपर्यंत होतं तोवर आठवण नाही आली. हो, आमच्याकडे तेच आहे. पवित्र शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या लोकांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि राजानं आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी ठेवली आणि त्या मेजवानीला त्यानं अनेक लोकांना बोलवलं. प्रत्येकानं वेगवेगळ्या सबबी सांगितल्या. कोणीतरी म्हटलं मी नुकतंच लग्न केलं, एक म्हटलं मी बैलजोडी आणली, एकानं म्हटलं मी शेत घेतलं, आणि प्रत्येकानं वेगवेगळ्या सबबी सांगितल्या. का? या वेगळ्या सबबी म्हणजे बापापासून दूर जाण्याची कारण आहे. आज आमच्याकडे तेच आहे. चर्चकडे जाण्यासाठी
देवाची सेवा करण्यासाठी आज अनेक प्रकारच्या लोकांकडे सबबी आहेत. काय सबबी आहेत? काही लोक म्हणतात नुकतंच लग्न झालं म्हणून मी चर्चमध्ये जात नाही. गाजवायला पळत होता सारखा. पण लग्न झाल्यावर मग मात्र ते म्हणतात आता माझं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि मला आता चर्चमध्ये जाता येणार नाही. कोणीतरी म्हणतं आम्ही नुकतीच जमीन घेतली, घर घेतलं आणि त्या घराच्या ओपनिंगसाठी आणि पाळखाला प्रार्थना करावली, या आमचं घराचं शुद्धीकरण करून जा, का तर आमच्या घरात सैतान घुसला तर आम्हाला राहता येणार नाही. घर बांधलं, नोकरी मिळाली, लग्न झालं, लेकरं झाली आणि याच गोष्टी माणसाला देवापासून विभक्त करू लागतात. आज तुमच्या समोर प्रश्न तोच आहे. किती लोक देवाच्या जवळ आहेत, किती लोकांनी परमेश्वराला आपलं प्रथम स्थान दिलेलं आहे, किती लोक पहिल्यासारखंच प्रभूच्या जवळ आहे. बरेच लोक सांगतात, काही बहिणी म्हणतात पहाड साहेब मला खूप रडायला येतं, पूर्वी मी लग्नाच्या अगोदर खूप प्रार्थनेत होते, आता संसारामुळे जमत नाही. विभक्त झाला देवापासून. घेतली ती संपत्ती, कोणतं नवरा ही तुमची संपत्ती आहे आणि तुम्ही काय म्हणता, मागितलं आधी, रडून रडून प्रार्थना केली, प्रभू मला आणि मला चांगलं स्थळ येऊ दे, चांगलं स्थळ येऊ दे, देवानं दिलं, झालं, लग्न झालं आणि बसले घरामध्ये. विभक्त झाला देवापासून. कोणती गोष्ट तुमच्याकडे अशी आहे की ज्या गोष्टीनं तुम्ही देवापासून दूर गेलेला आहात? जसं उधळ्या पुत्र गेलेला आहे. पौल म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? कोण विभक्त करणार आहे? तुम्हाला विभक्त करण्यासाठी अनेक गोष्टी तुमचा पाठलाग करत आहे. अनेक गोष्टी प्रिया. देवाच्या जवळ तुम्ही राहावं हे सैतानाला कधीच पटणार नाही, कधीच नाही. वेगवेगळ्या सबबी तुम्हाला तो सांगणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला तो सांत्वन देणार आहे आणि तो तुमच्यातली कमतरता दाखवून तो सांगेल या गोष्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देवाला आणि देवाकडे जाण्याची तुला गरज नाही. या गोष्टी तुझ्या जीवनात न जाऊ दे, मग तू त्या गोष्टी करायला सुरुवात कर, मग चर्चला जा, मग प्रार्थना कर. मला माहितीये पुष्कळ लोकांच्या प्रार्थना पण पहिल्यासारखं राहिलेल्या नाहीत. आता नाही पहिल्यासारखी प्रार्थना होत. जरा चाचपून पाहावं. कधीतरी एक दिवशी तुम्ही केलेली प्रार्थना, ज्या दिवशी तुम्ही आपलं जीवन प्रभूला दिलं आणि तुम्ही किती वेळ देवाच्या जवळ राखून राहिलेला होता, किती वेळ तुम्ही बायबल वाचन केलं होतं. देवाच्या सानिध्यापासून दूर जाणं तुम्हाला कदापि मान्य नव्हतं. पण आता कित्येक दिवस ना देव तुमच्याशी बोलला, ना परमेश्वराचं वचन तुम्ही वाचलं, ना तुम्ही प्रार्थना केली, ना कधी आत्मे जिंकायला गेला, ना कधी सेवा केली. अशा कठीण प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही चाललेला. काय त्या सैतानानं तुम्हाला विभक्त केलं का? लक्षात ठेवा, विभक्त होणं ही गोष्ट सगळ्यात भयानक आहे. आणि तुम्हाला विभक्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी या जगामध्ये, असंख्य गोष्टी. रोज तुम्हाला देवापासून तोडण्यासाठी रोज एक नवीन प्रश्न तुमच्या समोर येणार आहे, एक नवीन मोह तुमच्या समोर येणार आहे. रोज एक नवीन मोह. तुम्हाला आवडतं त्या गोष्टी तुमच्या समोर प्रतिदिवशी येणार आहे. प्रति दिवशी तुमच्यावरती ते सैतानी हल्ले होत राहणार. जसं उधळ्या पुत्राच्या जीवनावरती एक हल्ला झाला, एक आघात झाला, त्याच्या मित्रांनी त्याचे सर्व विचारसरणी बदलून टाकले. पवित्र शास्त्र सांगतं कुसंगतीनं नीती बिघडते आणि त्याच पद्धतीनं या उधळ्या पुत्राची नीती बिघडून गेलेली आहे. विभक्त झाला बापाच्या घरात. प्रियानं, शास्त्र अशा विभक्त झालेल्या लोकांच्या त्यांच्या जीवनावरती झालेल्या परिणामांची फार मोठी यादी आम्हाला देत आहे. तेवढं शिकत बसायचं नाही. पण जे लोक देवापासून विभक्त झाले आणि त्या लोकांना किंमत चुकवावी लागलेली आहे. खान देऊ नाही का? आपलं मन उघडं ठेवून, आपलं अंतःकरण उघडं ठेवून, आपले विचार उघडं ठेवून ऐका. देवापासून जर तुम्ही दूर गेलेला असाल, परमेश्वरापासून तुम्ही विभक्त झाला असाल, त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. देवाच्या जवळ आणि तुम्ही राहण्याच्या ऐवजी तुम्ही जगाच्या जवळ गेला असाल, त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. एक वचन आपण पवित्र शास्त्रात वाचू. विभक्तीकरण किती भयानक आहे आणि ते विभक्तीकरण होत असताना किती भयानक गोष्टी घडलेल्या आहेत. लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय त्याची 30 पासून 32 पर्यंतची वचनं वाचूया. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 30 पासून 32 पर्यंतची वचनं. लुक शुभवर्तमान 10वा अध्याय 30 ते 32. येशूने उत्तर देऊन म्हटले,
कोणी एक माणूस यरुशलेमहून खाली यरिहोस जात होता खाली एरिओस जात होता आणि तो लुटारूंमध्ये सापडला त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेतली त्याने त्याची वस्त्र काढून घेतली आणि त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला सोडून ते निघून गेले मग कोणी याजक बस शास्त्र सांगतं एक मनुष्य यरुशलेमेमध्ये राहत होता. त्या माणसासारखं तुम्ही देवाच्या घरामध्ये राहत होता. दावीद म्हणतो परमेश्वराच्या घरात उभं राहणाऱ्याची केवढी धन्यता. मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. देवाच्या सानिध्यात मी असावं. आणि मला माहितीये तुम्ही त्या देवाचं वचन ऐकता तुमच्या अंतःकरणामध्ये तीच तगमग आहे. मला देवाच्या सानिध्यामध्ये राहावं. अशी कोणती गोष्ट आहे जी देवाच्या सानिध्यातनं तुम्हाला घेऊन जात आहे बाहेर, विभक्त करत आहे. सो दावीद म्हणतो परमेश्वरा मी तुझ्याजवळ वरदान मागतो आणि ते की तुझ्या प्राप्तीसाठी मी झटेन. देवाच्या प्राप्तीसाठी मी झटणार. प्रश्न आज तोच तुमच्या समोर आहे. तुम्ही कशासाठी झटत आहात आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. बरेच लोक आपले रात्रंदिवस श्रम करत आहे. कशाला? पैसा मिळवण्यासाठी. पैसा दैवत. शास्त्र सांगतं या युगाच्या दैवतांनी त्यांची मन आंधळी करून टाकलेली आणि या आंधळ्या मनाने त्यांना देव दिसायला तयार नाही. आंधळी झाली मन. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त पैसा मिळवणं एक प्रकारची भूक त्यांना लागलेली आहे. पैसा. मला माहिती की कित्येक लोक त्यांचं गणित सगळं पैशावर चालू आहे. किती वेळ वाया गेला, किती वेळ मी देवाच्या मंदिरात घालवला, हा व्यर्थ. याच्यातनं मला काहीतरी उत्पन्न मिळालं असतं. पुष्कळ लोकांनी पैशाला दैवत केलं आणि त्याच्या मागे ते धावत आहेत. देवाच्या मंदिरात जाण्यासाठी वेळ नाही. ज्या दिवशी कान देऊ नये का, एक दिवस सैतानाला तुमच्यासाठी पुरेसा आहे. एक दिवस पण खूप सांगायला लागलो मी तुम्हाला. मला माहिती की आम्ही सगळ्यांनी मागच्या दिवसामध्ये गुड फ्रायडेचे 7 शब्द ऐकले. सगळेजण रडलो. प्रभूनं सोसलेलं दुःख आणि त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला. आमचा गुड फ्रायडे संपला. पण तुम्हाला माहिती का या गुड फ्रायडेच्या संदेशामध्ये एक महान प्रकारची घटना घडली. एक अद्भुत प्रकारची घटना घडली की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं आता मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. आणि पेत्राने हे ज्यास ऐकलं त्यास पेत्र काय म्हटलं माहिती का, मी तुमच्या बरोबर मरायला तयार आहे. सगळे सोडून जातील, मी जाणार नाही. आणि येशूनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं तूच कोंबडा हरवण्यापूर्वी 3दा मला नाकारशील. कोंबडा हरवला की 3दा तुम्हाला नाकारणार आहे. आणि सगळं घडलं. इकडं येशूला पकडलं. तोपर्यंत ख्रिस्तासाठी मरणारा पेत्र आता काही तासामध्ये त्याचे विचार बदलायला लागले. काही तास. कान देऊ नाही का, काही तास. इकडं प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं आणि पेत्र तिथून पळाला. आणि बायबल सांगतं काही तासामध्ये त्याला विचारलं तू पण येशूच्या शिष्यांपैकी होता? तो म्हटला मी त्याला ओळखत पण नाही. किती तासांमध्ये. मग वर्षात एकदा जाणारे लोक कसे काय प्रभूला ओळखतात? मला याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. आणि ते जाऊन पण प्रार्थना, बापा माझा ऐक. कोणता बाप आहे तुझा? कुठल्या बापाला प्रार्थना करतोस तू? तर विभक्त झाला. तुझ्या बापासारखं संपत्ती घेऊन गेला जगामध्ये. जी वेळ प्रभूला द्यायची ती वेळ तू काढून टाकली आणि तुझी वेळ तू त्या असणाऱ्या संपत्तीच्या मागे घालवली. तू परमेश्वराच्या घरातच नव्हता. कसा प्रभू तुला ओळखणार आहे? विभक्त करत आहे त्या गोष्टी तुम्हाला. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि लुटारूने त्याला चोप दिला. प्रियानो, उधळ्या पुत्र आपली संपत्ती घेऊन बापाच्या घरातून बाहेर पडला. आणि पवित्र शास्त्र सांगतं सुरुवातीला सगळं काही त्याच्या म्हणण्याप्रमाणे घडत होतं. मी ते टीव्हीवरती ते जीसस इंडिया चॅनल वरती ते गाणं पाहतो की दुनिया के भीड़ में जो तू खो गया. आणि ते गाणं गाता गाता त्याचा बाप खिडकीतनं वाट बघतो आणि तो मुलगा पैसे आल्याबरोबर मग त्या नाचणाऱ्या बायका तिथं जातो, तिथं पैसा उधळतो. सगळं काही उधळून झाल्यावर मग काय होतं, मुलाला प्रश्न पडतो आता जा बरं ज्यांच्यावर पैसे उधळले, जिथं नाचताना जे तुझ्यासमोर नाचायला आले, आता जा बरं फाटक्या कपड्याने तिथं, ते तुला जवळ पण
करणार नाही, हाकलून देतात आणि कुठं जातो? हा डुकराच्या शेंगा खायला जातो. एकदा का देवाचं घर सोडलं की तुमची जगामधली व्हॅल्यू शून्य होती प्रियानो. मी आज तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं जगातलं वैभव नसलं पण देव असला तर सगळ्यात मौल्यवान लोक तुम्ही आहात प्रियानो, फक्त तुम्ही. आणि तुमच्याकडे जगातलं सगळ्यात मोठं वैभव असेल आणि देव नसेल तर तुमची किंमत शून्य आहे, शून्य. हा मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. एकदा देवापासून विभक्त झाला. तुमचा देव तुमच्या माग येणारा देव नाही. आई वडील येतील हो, तुम्ही काही काळपर्यंत तुमच्या पाठीमागे येतील, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको. देवाचं तसं नाही, लांबून पाहतो, जातो जा. का त्याला तुम्ही एकच व्यक्ती आहे? दुसरा मुलगा त्याच्या घरामध्ये त्याच्या आज्ञेत राहणारा एक मुलगा आहे आणि तो त्याची काळजी घेईल. तुमची काळजी घेण्यासारखं कोणतं कारण आहे? त्या मनुष्यानं यरुशलेम सोडली आणि पवित्र शास्त्र सांगतं तो लुटारू दबा धरून बसलेला होता. तो सैतान दबा धरून बसला आणि त्यानं काय केलं? या व्यक्तीला येऊ दिलं आणि आल्याबरोबर काय केलं माहिती का? त्याला चोप दिला आणि त्याला अर्धमेला केला. सेमी कॉन्शियस, व्हेंटिलेटरवरचा ख्रिस्ती, मरत पण नाही आणि जगत पण नाही. म्हणजे हा सगळ्यालाच त्रास देतो. जिवंत आहेत त्यांना मरायला लावतो आणि जे मरत आहे त्यांना एक नवीन आशा, अजून राहू द्या, अजून राहू द्या. कित्येक ख्रिस्ती लोकांची अवस्था या उधळ्या पुत्राच्या अवस्थेसारखी व्हेंटिलेटरवरचे ख्रिस्ती आहेत की ते नाही त्यांच्यामध्ये जीवन पण आहे आणि ना ते नीट मेलेले पण आहेत, ना ते जगात आहे, ना ते देवामध्ये आहेत. नाव फक्त ख्रिस्ती आहे, दाखल्यावरती नाव ख्रिस्ती आहे. पण तुमच्या ख्रिस्तमय आणि ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ ख्रिस्तासारखं असणं. कोणत्या तुमच्यामध्ये ख्रिस्तासारख्या गोष्टी आहेत? जसं आम्ही पाहतो त्या योनाला विचारलं, अरे योना तू कोण आहेस? तो म्हणतो मी जिवंत देवाचा सेवक आहे. आणि बसलास कुठं? तर त्या समुद्राच्या त्या जहाजाच्या तळाला जाऊन बसलेला. आज आमचं जीवन अशाच प्रकारचं रसा तळाला गेलेलं जीवन आहे. कोणते ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये? मग आम्ही छाती टोकपणे म्हणू शकतो की आम्ही ख्रिस्ती आहोत. कोणत्या क्वालिटीज आमच्यामध्ये की आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही ख्रिस्ती आहोत? कुठे तुमचा ख्रिस्त? यरुशलेम सोडलेला व्यक्ती, विभक्त झालेला व्यक्ती. आणि पवित्र शास्त्र सांगतं की या व्यक्तीच्या बाबतीमध्ये नीट आहे का, जो व्यक्ती विभक्त झाला, ज्यानं आपलं घर सोडलं, ज्यानं आपल्या बापाचं घर सोडलं आणि त्याच्यावर काहीतरी चिन्ह देतोच देव. या माणसानं घर सोडल्याबरोबर बायबल सांगतं या सैतानानं, या चोरानं, या लुटारूनी काय केलं तर या व्यक्तीला चोपलं आणि त्याच्या शरीरावरती जखमा केल्या. काल देऊ नाही का? अनेक लोकांच्या परिवारामध्ये आज जखमा आहेत, कौटुंबिक वाद आहेत, अपयश आहे, फेल्युअर आहे, निराशा आहे, दुःख आहे, पीडा आहे, आजारपण आहे, दारिद्र्य आहे, उपासमार आहे, निराशा आहे, उदासीपण आहे. या सगळ्या जखमा त्या परिवारामध्ये दिलेल्या आहेत. परिवाराची स्थिती दोलायमान झालेली आहे. घरामध्ये असणाऱ्या वादामुळे परिवारातल्या लोकांच्या मनामध्ये विचार चालवले, आत्महत्येची जीवन संपवावं का, कशासाठी जगावं? चांगला आठवतो मला, एक ठिकाणात मी मीटिंगला गेलो होतो आणि मी पाहिली की तिथं गर्दी एवढी असायची. मी म्हटलं कोण या ठिकाणामध्ये सभा घेतोय, एवढी गर्दी कशी काय? आणि दर शुक्रवारी तिथं ते म्हटले की, आणि हे पास्टर आहे ते विदर्भात आले, त्यांचं जीवन बदललेलं आहे आणि त्यांच्या सभेमध्ये देव अनेक लोकांना आरोग्य देत आहे आणि लोक झुंडीच्या झुंडी प्रभूकडे वळत आहे. आणि नंतर काही दिवसांनी मी पाहिलं गर्दी वाढतच होती, वाढतच होती, वाढतच होती. आणि एकदा मला तिकडून फोन आला, पास्टर एक वाईट बातमी तुमच्या कानावर मला घालायची, तुम्हाला माहिती का काय घडलं त्या ठिकाणामध्ये? म्हटलं काय घडलं? ती एवढी गर्दी तिथं प्रार्थनेला जमत होती ना, तुम्हाला माहिती का त्या पास्टरने आत्महत्या केली गळफास लावून. किती भयानक आहे हो सैतान, किती भयानक आहे तो लुसिफर, जो लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे आघात करतो की त्यांना मृत्यूकडे घेऊन तो चाललेला आहे. सेवकाला तो सोडत नाही. देवाच्या सानिध्यामध्ये राहणं हे आमच्यासाठी फायद्याचं आहे, पण विभक्त झालं तर तो तुम्हाला सोडणार नाही, नाही सोडणार.
किती कष्ट, किती पोटपीडा भोगाव्या लागल्या, किती त्रास सहन करावा लागला, पण देवाच्या सानिध्यापासून कधी दूर जाऊ नका. परमेश्वराला सोडण्याचा विचार पण करू नका. जखमा तुमच्या शरीरावरती असणारे देवाचं सानिध्य सोडणारे लोक हे जखमी अवस्थेमध्ये असणार आहे. काय तुमच्या शरीरावरती जखमा आहेत का? तुमच्या परिवारावरती असले कुठल्या प्रकारचे आघात झाले, कशा प्रकारच्या समस्येमधनं तुमचा परिवार चालू आहे, कोणत्या स्थितीला तुम्ही तोंड देत आहात, कशा प्रकारची स्थिती तुमच्या घरामध्ये चालू आहे, कोणत्या समस्येमध्ये तुमचा परिवार अडकून गेलेला आहे, कोणत्या स्थितीचा सामना तुम्ही करत आहात, परंतु कधी जाणीव तुम्हाला झाली का, अरे मी देवाच्या सानिध्यात नसल्या कारणानं देवाच्या जवळ राहण्याच्या ऐवजी मी देवापासून दूर गेलो, आणि या प्रकारच्या प्रश्नाला मी तोंड देते. देवाचे प्रिय लोक, देवापासून दूर जाणं याच्यामध्ये आमचं फार मोठं नुकसान आहे, आणि कित्येक लोक या नुकसानीला निमंत्रण देत आहे, विभक्त होत आहे देवापासून. कधी प्रार्थना केली आठवा, कधी शास्त्र वाचन केलं आठवा, कधी देवाशी बोलला ते आठवा, आणि देवाशी बोलून आता तुम्हाला किती समय झाला ते पण तुम्ही आठवा, आणि देव आता तुमच्याशी का बोलत नाही याही गोष्टीची आठवण करा. याचं कारण तुम्ही विभक्त झालेला आहात. मला माहिती, जे लोक सेपरेट होतात ना, एकमेकाशी बोलत नाही, विभक्त म्हणजे सगळ्यात उत्तम उदाहरण घटस्फोट. आम्ही म्हणतो काडीमोड झाला, आणि एकदा का काडीमोड झाला ना, ती पत्नी त्याच्याबरोबर लग्न केलेलं आहे आणि कित्येक दिवस त्याच्याशी बोललेली, पण जवळून गेली तर एकमेकाशी बोलत नाही. आम्ही देखील देवाला सोडून जमाना झाला आणि देव आमच्याशी बोलत नाही, पण बळजबरीने आम्ही त्याच्याशी बोलण्यात करत आहे. पण जखमा मात्र तुमच्या शरीरावरती असणार आहे. जखमी अवस्थेमध्ये तुम्हाला फिरावं लागणार आहे, आणि बायबल सांगतं ती अर्धमेली अवस्था. कधी कधी तुम्ही अर्धमेल्या अवस्थेमध्ये आहात, तुम्हाला वाटतं तुम्ही देवामध्ये आहात, पण दुसरी गोष्ट तुम्हाला ओरडून सांगत आहे, आत्मिक जीवनामध्ये तू मेलेला आहे. म्हणून बायबल सांगतं तू मेलेला आहेस. तू जिवंत आहेस तुला वाटतं, पण तू मेलेला आहेस. फक्त कधीतरी तू देवाच्या मंदिरात जातो, परमेश्वराचं वचन ऐकतो, घरी येतो, पण तुझ्यामध्ये देवाविषयीचं आकर्षण नाही, तुला देवाविषयीचं प्रेम नाही, देवाशी बोलण्यामध्ये तुला उत्सुकता नाही, परमेश्वराविषयीचा आवेश तुझ्या अंतःकरणामध्ये, देवाच्या सानिध्यानं तू ग्रासून जायला पाहिजे, परमेश्वराच्या आवेशानं तुला ग्रासून जायला पाहिजे, पण तुझ्यातला तो आवेश निघून गेला. देवाचे प्रिय लोक, चाचपून पहा की पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे का, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला लाभत आहे का, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये खोरडेपणा आला का, तुमच्या जीवनामधली निराशा तुम्हाला ओरडून सांगत आहे. तुम्ही देवाशी बोलून आता बराच समय झालेला आहे, खूप काळ झालेला आहे. आता परमेश्वर तुमच्या संगती पहिल्यासारखं बोलत नाही. आध्यात्मिक जीवनातली कमतरता तुम्हाला ओरडून ओरडून सांगत आहे की तुम्ही अशा अवस्थेमध्ये गेला की तुम्ही विभक्त झालेल्या देवापासून. उधळ्या पुत्र आपल्या बापाच्या घरातनं, बापापासून तो विभक्त झाला. प्रियांनो, तुम्ही देवाच्या जवळ आहात का? आत्मपरीक्षण करा. देवाच्या जवळ असणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात उत्तम गोष्ट काय असते? परमेश्वराच्या सानिध्यानं तो भरून गेलेला असतो. प्रियांनो, ते अनॉइंटिंग, तो अभिषेक, ते देवाशी बोलणं, ते आणि त्याच्याशी संबंध साधणं, ती आराधना, ती प्रार्थना, तो देवाविषयीचा आवेश, ह्याच गोष्टी तुम्हाला सांगणार तुम्ही देवामध्ये आहात, देवाच्या जवळ आहात. पण आज तुम्ही जगामध्ये एवढं गुरफटून गेला, कुटुंबात एवढं गुरफटून गेला, कधी कधी देव आमच्याशी बोलत असताना पण आमचे कान आम्ही बंद करतो, आणि प्रभूला वाईट वाटतं, ज्यांच्यासाठी माझा मी पुत्र दिला आज तेच लोक माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्यांच्यासाठी ख्रिस्ताला मी वधस्तंभावरती अर्पण केलं, त्या लोकांना माझ्या पुत्राच्या बलिदानाची किंमत नाही. जसं उधळ्या पुत्र आपल्या बापाचं घर ओलांडून गेला. प्रियांनो, आज आमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या जखमा, आमच्या शरीरावरच्या जखमा आम्हाला सांगत आहे का तुम्ही अपयशी आहात? फार प्रार्थना केली पण देवानं ऐकली नाही, आज माझ्याकडे अपयश आहे, माझ्या कोर्टामध्ये केस चालू आहेत, माझ्या परिवारामध्ये वादविवाद आहे, भयानक प्रकारच्या रोगानं माझं शरीर जळून गेलेलं आहे, माझ्या मनामध्ये निराशा आहे, माझ्या मनामध्ये खिन्नता आहे, मी वारंवार डिप्रेशनचा सामना करत आहे, मी किती देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, मी किती देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण आत्मिक जीवनामध्ये खोरडेपणा, याचं कारण तपासलं पाहिजे. आणि त्याचं कारण
एकच आहे, तुम्ही देवापासून दूर गेलेला आहात, उधळ्या पुत्रासारखं लांब गेलेला आहात. कधी वाटलं का मी एवढं लांब काय? कामावून घरी आल्यावर त्या बापाला पटकन वाटतं लेकराला घ्यावं, त्याचे मुके घ्यावे, त्याच्याशी बोलावं, आणि तो बाप येतो आणि त्या लेकराशी बोलू लागतो, आणि बघता बघता सगळीकडून तू पाहतो, अरे आज पडलं का ग बाळ? आणि ती सांगते हो माझं लक्ष नव्हतं, मी स्वयंपाकात होते, तेवढ्यात ते पड. आणि तो बाप रागवतो, तुला लक्ष देता येत नाही का? कारण एवढे एकमेकाच्या जवळ आहे. बाप जर लांब असेल ना, इकडं लेकरू पडलं झडलं आजारी पडलं तरी सुद्धा त्याला पाहणारं कोण नसतं. बापाच्या घरापासून दूर गेला तर तुमची अवस्था अशीच असणार आहे. तुम्ही किती पडाल झडाल आणि एवढं तुम्हाला त्रासातनं जावं लागेल, पण बापाचं लक्ष तुमच्याकडे जाणार नाही. बापाच्या जवळ राहा, परमेश्वर तुमची काळजी घेईल. जवळ राहा, विभक्त होऊ नका. सेपरेशन ही गोष्ट तुमच्यासाठी फार धोकादायक आहे. उधळ्या पुत्र विभक्त झाला. आणखीन एक गोष्ट वाचूया रूथच्या पुस्तकामध्ये. रूथ विभक्त झाल्यावर काय बनती वाचूया. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 1 पासून 5 पर्यंतची वचनं. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 1 ते 5 वचन. सेपरेशन, विभक्तीकरण सगळ्यात भयानक गोष्ट. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 1 पासून 5 पर्यंत. परमेश्वराचं घर सोडणं, सेपरेट होणं, विभक्त होणं किती आमच्यासाठी धोकादायक आहे. देवाच्या घरामध्ये असणं किती चांगलं आहे. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 1 पासून 5 पर्यंत वचन. आणि असे झाले की असं झालं की न्यायाधीश न्यायाधिकार करीत होते. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 1 ते 5 वचन. तेव्हा त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला. आणि यहुदातील बेथलेम येथील कोणी एक माणूस तिथून कोणी एक माणूस आपली बायको व आपले दोघे मुलगे यांच्या बरोबर मोवाब देशात काही वेळ राहायला गेला. त्या पुरुषाचे नाव अलिमलेक व त्याच्या बायकोचे नाव नामी व त्याच्या दोघा मुलांची नावे महलोन व खिल्लोन. ती माणसे एफ्राती यहुदातील बेतलेहमातील होती. आणि ती मोवाब देशामध्ये जाऊन तेथे राहिली. नंतर नामीचा नवरा अलिमलेक मेला. मग ती आपल्या दोघा मुलांसुद्धा तेथे राहिली. आणि त्यांनी मोवाबी बायका करून घेतल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ. आणि ते सुमारे 10 वर्ष तेथे राहिले. आणि महलोन व खिल्लोन हे दोघेही मेले. मग ती बाई आपले दोघे मुलगे व आपला नवरा यांच्या मागे एकटी राहिली. फार सुंदर दाखला आहे. नामी शास्त्रात असं लिहिलं, काही काळ बाहेर जावं आणि पाहावं या विचारानं तिनं काय केलं, बेथलेम यहुदा सोडला. काही काळ. आम्ही पण म्हणतो नाही का, किती काळ देवात राहायचं, थोडस जगात जाऊन येऊ ना, थोडस सारखं देव काय करायचं, सारखं चर्च काय करायचं, सारखं प्रार्थना काय करायची, सारखं चर्चला जाणं, सारखं वचन, सारखं मिटिंग, सारखं नको. जरा थोडस मवाबात जाऊ. मवाब म्हणजे चैनबाजी. जरा थोडी चैनबाजी करू. मला कुणी एकाने म्हटलं, तुम्हाला बोर होत नाही का हो सारखंच उपदेश करता? तुम्हाला बोर होत नाही का तुम्ही सारखंच बायबल वाचता? तुम्हाला बोर होत नाही का तुम्ही सारखंच लोकांना देवाविषयी सांगता? मी म्हटलं, तुला बोर होत नाही का रोज जेवतीस? रोज तुला तेच खायचं तेच प्यायचं, तुला बोर होत नाही का तीच हवा आतमध्ये घ्यायची? कधीतरी असं बंद कर, नाक बंद करून बस. आज बोर झाले, श्वास घेत नाही का? कारण आज मी बोर आहे. अहो, बोर झालं तरी श्वास घेता का? माहिती तुम्हाला, बंद केला की गायब होणार आहे. देवाचं सानिध्य आमच्यासाठी अशाच प्रकारचं आहे. देवाची समक्षता, देवाची जवळीकता ही आमच्यासाठी अशाच प्रकारची गोष्ट आहे. कसं बोर होऊ शकता देवाच्या सानिध्यामध्ये? कसं बोर होऊ शकता देवाच्या घरामध्ये? कसं
बोर होऊ शकता देवाचं वचन ऐकताना, कसं बोर होऊ शकता प्रार्थना करताना. काही लोक निर्लज्जपणे मला सांगतात, बाळक साहेब प्रार्थना करा. नेमकं प्रार्थना करताना मी खूप बोर होतो आणि झोपतो. कायमचा झोपशील बाबा. प्रार्थना म्हणजे एंटरटेनमेंट नाही. श्वास घेणं जसं गरज आहे ना, तसं प्रार्थना करणं ही तुझी गरज आहे बाबा. बाळकसाहेब वचन वाचताना मला फार झोप येते, माझ्यासाठी प्रार्थना करा. वचन ऐकताना मला खूप बोर होतं. आणि टीव्ही समोर बसताना अहो बाजूला सरक, बाजूला सरक, बाजूला सरक, सीट जाईल, तो डायलॉग जाईल, आता काय. आणि एवढं करून रात्री झोपून जर समजा लाईट गेली ना, सकाळी उठून काय झालं हो फोन करून, काय झालं काल ते, तेव्हा नाही बोर होत. थोडस देवापासून दूर गेला, शास्त्र सांगतं तो बरोबर येऊ देतो. नामी म्हणते थोडे दिवस जाऊया, थोडे दिवस माबाबामध्ये जाऊ, थोडे दिवस राहू. नाही का, थोडे दिवस, जास्त काळ नाही, थोडे दिवस. येशू ख्रिस्त कबरेमध्ये फक्त 3 दिवस राहिला. ऐका नीट, 3 दिवस राहिला येशू ख्रिस्त कबरेमध्ये. 33.5 वर्ष मरिया सतत आणि सतत येशूच्या जवळ राहायची आणि माझं बाळ म्हणायची. आणि तोच येशू कबरेमध्ये गेल्यावर 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आणि 3ऱ्या दिवशी मरियेला येशू भेटल्यावर मरिया येशूला काय म्हणते, माळी दादा माझा प्रभूला कुठं ठेवलं. किती दिवसामध्ये, किती दिवसात, 3 दिवसामध्ये आईनं मुलाला विसरली. थोडस दूर गेला की तुम्ही येशूला कधीच विसरून जाणार आहात. थोडस दूर, एक क्षण सुद्धा प्रभूला सोडू नका. एक क्षण सुद्धा प्रार्थनेचं वातावरण सोडू नका. एक क्षण सुद्धा जगामध्ये जाऊ नका. जग इतकं भयानक आहे ना, इतकं भयानक. या जगाचा अनुभव तुम्हाला ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी तुम्ही कबूल कराल, नाही या जगामध्ये काही चांगलं नाही. मध्ये आम्ही एक टीव्हीवरती ती मारली, ते काय नाव तिचं, ती मेली परवा, बॅनर्जी, प्रत्युषा बॅनर्जी. लहानपणापासून तिच्या मनामध्ये एक स्वप्न होतं, एक मोठी स्टार मी बनावे. आणि संधी चालून आली. देखणी मुलगी त्या टीव्ही मध्ये सिलेक्ट झाली आणि एवढी सुंदर भूमिका करायला लागली, लोकांना तिचं वेड लागलं. नाव तिचं आनंदी बनून ठेवलं होतं त्या सिरियल मध्ये. आनंदी, इतका आनंद. आणि ती मुलगी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली आणि त्या पोरानं काय केलं, तिची सगळी आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक कार्ड सगळं आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्याला आणखीन 4 मुली आणि त्याच्या गर्लफ्रेंड आणि दोघींबरोबर त्यानं लग्न केलं. आणि बघता बघता हिचा पैसा ब्लॉक करून टाकला. एवढी मोठी टीव्ही स्टार जीवनामध्ये निराश झाली आणि तिने फाशी घेऊन मरती का हो. सगळं मिळवलं, पण ज्याच्या जवळ राहायच्या ऐवजी आशाच्या जवळ गेली की ज्यानं त्याला फसवलं. पण माझ्या प्रभूच्या जवळ गेल्यावर कोणी फसत नाही प्रियांनो, कोणी फसत नाही. कुठं कोणाच्या जवळ आहात. व्हा विभक्त जगापासून या प्रभूच्या जवळ. नामी देवापासून दूर गेली, देवाच्या घरापासून ती दूर गेली प्रियांनो. आणि परिणाम काय झाला माहिती का, ती म्हणली थोडे दिवस राहूया. फार सुंदर शब्द वापरला, थोडा काळ आपण तिथं राहूया. हा थोडा काळ तुमच्यासाठी फार घातक आहे. एक व्यक्ती बेडकावरती एक्सपेरिमेंट करत होता. थोडं कसं राहणं तुम्हाला त्याच्याविषयी सांगतो. आणि त्या बेडकाला त्यानं काढलं, एका थंड पाण्यामध्ये ठेवलं आणि बेडूक पाण्यामध्ये आत फिरायला लागला. थंड पाण्यात एकदम सुंदर फिरायला लागला. त्या बेडकाला त्या थंड पाण्यासहित उचललं आणि एका स्टोव वरती त्याला ठेवलं. आणि त्या स्टोव, पेटलेला स्टोव, आणि पाण्याला, त्या पातेल्याला तो गरम करू लागला. आणि बेडूक पाण्यामध्ये फिरू लागला. आणि त्याला कळालं की गरम पाणी, थंड पाणी थोडस गरम झालं. आणि त्या बेडकाला वाटलं काय थोडं तर गरम झालंय, अजून पण आपल्याला चान्स आहे आतमध्ये फिरायचं. आणि मग परत पाणी गरम झालं. बेडूक म्हटलं आता मगाशापेक्षा थोडस पाणी गरम झालं. आणि परत आतमध्ये तो फिरू
फिरू लागला आणि परत पाणी गरम झालं आणि बघता बघता बेडकाला पाणी एवढं गरम झालं की त्याला कळायला तयार नाही, पण पाणी सोडायला तो तयार नाही. शेवटी बेडूक आतमध्ये तडफडून मेला, पण बेडकानं पाण्याच्या बाहेर उडी मारली नाही. आमचं पण तसंच आहे. थोडस पाप पहिल्यापेक्षा थोडस जास्त झालं, थोडस जास्त झालं, पाप करत करत मरतो. थोडस देवापासून दूर आलो, आता मला जाण्यासाठी परत संधी, परत जाईल, थोडस थोडस म्हणत परत एवढं लांब जातो की परत फिरण्याची काहीच आशा नसते. आणि ज्यास फिरायला निघता नामीच्या संबंधानं म्हटलं, जाताना तिच्याकडे तिचा पती होता, तिची दोन्ही लेकरं होती, पण ज्यावेळेस ती मवाबामध्ये गेली, पती पण गेला, लेकरं पण गेली. सगळं विभक्तीकरणामुळे तुमचं भलं मोठं नुकसान आहे. का नुकसान सहन करता? काय तुम्हाला वाटतं का देव तुम्हाला सहजासहजी जाऊ देईल त्याच्यापासून दूर? तुम्हाला वाटतं का तुम्ही म्हटलं आज मला देवात यायचं, उद्या तुम्ही म्हणाल आज मला देवामध्ये राहण्याची इच्छा नाही, आणि प्रभू तुम्हाला सहज त्या गोष्टीची परवानगी देईल का? जेवढं देतो तेवढं काढून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. जेवढे आशीर्वाद दिले ना तेवढे आशीर्वाद काढून घेणार आहे. नामीला नवरा दिला, लेकरं दिली, आता तिचे आशीर्वाद पण काढून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्या भ्रमात राहू नका. देवापासून दूर गेल्यावर माझं चांगलंच होणार आहे, कधीच नाही. देवापासून दूर गेल्यावर तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी आणि त्या ठिकाणी टपून बसलेल्या विभक्तीकरण हे तुमच्यासाठी फार घातक आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो नामीनं विभक्तीकरणाच्या द्वारे सगळी किंमत चुकवलेली आहे. आणि म्हणून ती जी तिसरी स्टेप आहे, आणि तो उधळ्या पुत्र त्या ठिकाणात विभक्त झाला. चौथी स्टेप, चौथी त्याची पायरी आम्ही पाहणार आहोत, जी आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील अनुभवत आहोत, आणि ती गोष्ट आमच्यासाठी घातक आहे. आम्ही पाहिलं की उधळ्या पुत्र, चौथी गोष्ट तो सेपरेट झाला, सेपरेशन. आणि चौथी स्टेप आम्ही पाहणार आहोत लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 13 वचन. मग फार दिवस झाले नाही, मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला. सर्व काही जमा करून दूर देशात गेला, आणि तेथे त्याने चेनबाजी करीत, आणि त्याने तेथे चेनबाजी करत आपली संपत्ती उडवली. आपली संपत्ती उडवली. आणि त्याने चौथी गोष्ट, चौथी पायरी, उधळ्या पुत्रानं नुसतं बापापासून तो दूर गेला नाही. चौथी स्टेप, चौथा यश जो आहे, आणि त्याला म्हटलं सेन्शुअलिटी किंवा चैनबाजी किंवा भोगासक्ती. सेन्शुअलिटी. त्यानं बापापासून दूर गेला, एवढंच काम केलं नाही, कदाचित जाताना त्याच्या मनामध्ये खंत असेल, असायला हवी होती की काय हरकत नाही, मी बापाचं मन तोडलं, आता काही काळाने मी परत जाईल, पण सगळं काही बनून चांगला व्यक्ती बनून जाईल. पण जातानाच त्याच्या मनामध्ये होती भोगासक्ती, चैनबाजी. आणि आज बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये या चैनबाजीनं थैमान घातलेलं आहे. मोठमोठे सेवक लोक, महान प्रकारचे संतगण, शास्त्रात ज्यांनी आपलं स्थान, अढळ स्थान निर्माण केलेले लोक भोगासक्तीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत, चैनबाजीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. संपत्ती देवानं तुम्हाला आणि मला प्रत्येकाला दिलेली आहे. माझी संपत्ती काय? काय माझी ताकद? माझं प्रीचिंग ही माझी ताकद आहे. ही ताकद आहे. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. दुसरे करंथीकराचं पत्र 4था अध्याय आणि 7 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 7 वचन. दुसरं करंथीकराचं पत्र 4था अध्याय 7 वचन. परंतु हा आमचा ठेवा मातीच्या पात्रांमध्ये आहे, मातीच्या पात्रांमध्ये आहे, यासाठी की सामर्थ्याचे अतिशय मोठेपण देवाचे असावे आणि आम्हाकडून नसावे. दुसऱ्या भाषांतरात मध्ये म्हटलेलं आहे की त्यानं त्याची संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे. मातीचं भांड आहे. एकदा जीवन संपलं, या मातीला नेऊन पुरायचंय, पण या मातीच्या भांड्यात त्यानं काहीतरी संपत्ती ठेवलेली आहे, काहीतरी टॅलेंट ठेवलेले आहेत, काही अभिषेक तुमच्यामध्ये ठेवलेला आहे, काही चांगुलपण तुमच्यामध्ये ठेवलेला आहे, काही विशेष प्रकारच्या गोष्टी तुमच्यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि नेमकं प्रॉब्लेम काय? या संपत्तीला आमची मालकी समजून आम्ही वापरत आहोत. ते माझं आहे. काल मी वाचलं ती स्वार्थी वृत्ती माझ्यामध्ये. कोणती? देवानं दिलेली संपत्ती पराकोटीची म्हणजे सगळ्यात
हायेस्ट लेवलवरची संपत्ती. आज आम्ही गाणे गायले, वाजवले तिथल्या तरुणांनी इतकं सुंदर. आणि कुणासाठी वाजवलं माहिती का? स्वर्गातल्या राजासाठी, देवादिदेवासाठी. आणि हे वाजवत असताना या देवाला त्याची उपासना करण्यासाठी जगातले सगळ्यात उत्तम अशा प्रकारची वादक त्याच्यासमोर उपलब्ध होऊ शकतात. आणि गातात पण. आम्हाला माहितीये की काही फिल्म इंडस्ट्री मधले लोक ते गाणे गातात, पण आम्ही जे गाणे गातो आणि त्यांनी गाणे गायले, या गाण्यांमध्ये फरक आहे. त्यांच्या गाण्यामध्ये आवाज आहे, आमच्या गाण्यामध्ये अभिषेक असतो. प्रियांनो, ते गातात, त्या गाण्याच्या द्वारे आमच्यामध्ये एक प्रकारची निराशा येते. पहा तुम्ही, एक मुलगा गाता गाता त्या गाण्यामध्ये एवढा तल्लीन झाला आणि त्यानं काय केलं माहिती का? त्यानं घेतला गळफास आणि ती दोरी लावली, कारण त्या गाण्याचे बोल अशा प्रकारचे होते, जीवन हे फार कठीण आहे आणि ते निराशेचं जीवन आहे आणि या जगामध्ये तुला किंमत नाही आणि तुला जगण्याचा हक्क नाही आणि तू मरून जा, तू मरून जा, अशा प्रकारचे ते गाण्याचे बोल होते. आणि ते शब्द त्यांनी पकडले आणि गळफास घेतला आणि तो मरून गेला. गाण्यातली ती ताकद आहे. एका 13 वर्षाच्या मुलानं हातामध्ये चाकू घेतला आणि कितीतरी लोकांना त्यानं मारलं, कारण त्या गाण्यातले शब्द त्याला सांगत होते, तू जा या जगामध्ये आणि तुला जर अनेक सामर्थ्यशाली व्यक्ती बनायचंय तर तुला अनेक लोकांना मारावं लागेल, जा तू मार. 13 वर्षाचा मुलगा हातामध्ये चाकू घेतो आणि अनेकांना मारतो. त्याला विचारलं असं का केलं? तो म्हटलं, गाणं मला त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देत होतं, तू असं कर. गाण्यामधली ती ताकद आहे. आणि पवित्र शास्त्र हेच सांगतं, देवानं त्याची संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे, पण मातीचं भांड ही संपत्ती घेऊन जगामध्ये तर उधळत नाही ना. तुम्हाला दिलेल्या गोष्टी तुम्ही जगासाठी तर वापरत नाही ना. तुम्हाला दिलेलं सौंदर्य, तुम्हाला दिलेलं टॅलेंट, तुम्हाला दिलेलं वाजवणं, तुम्हाला दिलेलं गाणं, तुमचा पैसा देवानं तुम्हाला दिलेला आहे. पण कित्येक लोक, दुःखाची गोष्ट आहे, आज त्यांचा पैसा पण चुकीच्या ठिकाणामध्ये जात आहे. काही लोकांचा पैसा देवाकडे जात नाही, देवाच्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जात नाही, त्यांचा पैसा चुकीच्या मार्गाने जात आहे. त्यांचे वाद्य चुकीच्या गोष्टीसाठी वापरली जात आहे. कित्येक लोक, आणि जर तुम्ही पाहिले तर त्यांचं, आणि ती लोक ऑर्केस्ट्रामध्ये जाऊन वाजवत आहे, जिथं त्या ठिकाणामध्ये सगळ्या लोकांना आणि अशा प्रकारचं मनोरंजन करत आहे. ज्या पद्धतीने आम्ही पाहतो, शमशोनाला ते सामर्थ्य देवानं दिलं आणि शमशोनाच्या डोक्यातल्या बटा गेल्यावर त्या शमशोनाला आणि तिथं असं म्हटलं, आमचं मनोरंजन कर. काय शमशोनाचा उपयोग? आमचं म्हणून. एक ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं या शमशोनानं. शास्त्रेचं पुस्तक 16वा अध्याय 15 पासून 19 पर्यंतची वचनं. शास्त्रेचं पुस्तक 16वा अध्याय 15 पासून 19 पर्यंतची वचनं. शास्त्रेचं पुस्तक 16वा अध्याय 15 ते 19 वचन. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही भोगासक्ती, सेन्शुअलिटी किंवा चैनबाजीमध्ये जर गेलो तर आमचा नाश अटळ होणार आहे. त्या ठिकाणामध्ये उधळ्या पुत्र भोगासक्ती किंवा चैनबाजीमध्ये गेला, त्यानं आपली संपत्ती घेतली. शमशोनाला देवानं दिलेली संपत्ती, पण कशा पद्धतीने शमशोनानं खर्च केली. शास्त्रेचं पुस्तक 16वा अध्याय 15 पासून 19 पर्यंतची वचनं. मग ती त्याला म्हणाली, तुझे हृदय माझ्यावर नसता, मी तुझ्यावर प्रीती करतो, असे तू कसे बोलतोस? या तीन वेळा तू मला फसवलं व आपले मोठे बळ कशात आहे हे मला सांगितले नाही. आणि असे झाले की तिने आपल्या बोलण्यानं त्याला सारा दिवस पेचामध्ये घालून त्याच्याशी अशी जिकीर केली की मरणा एवढा त्याच्या जीवाला त्रास झाला. तेव्हा त्यानं आपले सर्व मनोगत तिला कळवून म्हटलं, माझ्या डोक्यावर वस्तारा कधी फिरला नाही, कारण मी आपल्या आईच्या पोटी झाल्यापासून देवाचा नाजीर आहे. माझे मुंडन झालं तर माझं बळ माझ्यापासून निघून जाईल आणि मी अशक्त होऊन दुसऱ्या एखाद्या माणसासारखा होईल. आणि त्याने तिला आपले सर्व मनोगत सांगितलं.
हे दलिलेने पाहिले पाहिलं तेव्हा तिनं बलिष्ठांच्या अधिकाऱ्यांना बोलावणे पाठवून बलिष्ठांच्या अधिकाऱ्याला बोलावणं पाठवून त्यांना म्हटलं यावेळेस या कारण त्यानं आपले सर्व मनोगत मला सांगितलं आहे. तेव्हा बलिष्ठांचे अधिकारी आपल्या हातात रुपये घेऊन तिच्याकडे गेले. मग तिने त्याला आपल्या मांडीवर निजवलं व एका माणसाला बोलवून त्याच्या डोक्याच्या 7 बटा मुंडवल्या. मग ती त्याला जाचू लागली व त्याचे बळ त्याच्यातून गेलं. जैन बाजी देवानं दिलेला अभिषेक, परमेश्वरानं दिलेलं सामर्थ्य, परमेश्वरानं दिलेलं कृपादान जे त्याच्या 7 बटामध्ये होतं, तसं परमेश्वरानं प्रत्येकाला खास प्रकारचं कृपादान दिलेलं आहे. काही लोकांना इतकं चांगलं बोलण्याची सवय दिलेली आहे, त्यांच्या बोलण्यात लोक बरोबर अडकतात. एवढं सुंदर बोलणं, असं बोलतात ना ते बोलल्याबरोबर चांगल्या व्यक्तीच्या अंतःकरणात काम होतं. पण लोकांना फसवण्यासाठी तर ती कला वापरत नाही ना, लोकांना जाळ्यात ओढवण्यासाठी तर ती कला वापरत नाही ना. काही लोकांना देवाने इतकं टॅलेंट दिलं, इतकं सुंदर टॅलेंट दिलं, ते वाजवत असताना ते वाद्य अंतःकरणात काम करून, जसं दाविदाचं वाद्य वाजवणं इतका अभिषेक आणत होतं की शौलातला दुरात्मा निघून जात होता. पण ते वाद्य तुम्ही दुसरीकडे तर कुठे वाजवत नाही ना, अभिषेक आहे. त्यानं म्हटलं याच्यावरती अभिषेक आहे, ह्या बटा कधी कापल्या जाऊ दे नको. आणि सहजपणे दलिलीच्या डोक्यावरती त्यानं मांडी दिली. सहजपणे नामी म्हणती थोडे दिवस जाऊ, उधळ्या पुत्र म्हणतो, थोडा दिवस बापाच्या घरात न जाऊ आणि थोडीशी जीवाची मुंबई करू, थोडस गाऊया. कधी कधी लहर येते, देवाचं गाणं वाजवता पिक्चरचं वाजवा आणि फिरतात बोट, आणि ती बोट फिरल्याबरोबर तो गाणारा देवाचं गाणं गायल्यावर त्याला एवढं कोणी कौतुक करत नाही. पण दुसरं गाणं गायला, काय रफी सारखा आवाज राव तुमचा, याला द्या बरं पिक्चर मधलं एखादं गाणं गायला, देतील का? उभं पण करणार नाही. पण तुम्ही इतकं सुंदर गाता ना, तुम्ही जर अगदी हुबेहूब तुम्ही रफी सारखा तुमचा आवाज आहे, हा रफी पण खुश. मग तो काय म्हणतो, इथं कोण माझं कौतुक करत नाही, तिथं करतात. अरे ती दलील आहे, मांडीवरती घेऊन विचारल तुझं सामर्थ्य कशात आहे, आणि तुझ्या डोक्याला वस्त्रा लावून एकदा का टकलं केलं, एकदा का सामर्थ्य गेलं ना, मग तुला कोणी कुत्र पण विचारणार नाही, कोणी सुद्धा तुला हुंगणार नाही. आज जी कला तुझ्याकडे प्रभूने ठेवलेली, आज जे तुला ज्ञान प्रभूने दिलेले, आज जो अभिषेक तुझ्यामध्ये, ती अभिषेक तुझी ओळख आहे. जोपर्यंत हा माईक माझ्या हातामध्ये, आणि तो माईक मला तुम्ही कुठपर्यंत देणार आहे, अभिषेक माझ्यामध्ये. ज्या दिवशी माझ्याकडनं अभिषेक गेला आणि तेलोरे पास्टर वचन सांगत नाही, तो म्हणतो नाही मी येतो आणि नुसतं मला तुम्ही लोकांना दाखवा. लोक म्हणतील ती येडाला पाठवून दे सोलापूरला, का तर ते अभिषेक आहे. तो बरोबर अभिषेक गेला की कोणी विचारणार नाही, का तुमचा अभिषेक जगामध्ये अशाच पद्धतीने उधळून लावतात. का देवानं दिलेलं खास वाचन अशाच प्रकारे उधळून लावतात, का देवानं दिलेले टॅलेंट, का देवानं दिलेलं सामर्थ्य जे मातीच्या भांड्यामध्ये आहे. आठवा, किती लोक तुम्ही एकेकाळी चर्च मध्ये आणले होते आणि देव तुम्हाला कशा पद्धतीने वापरत होता, पण आता ते असणारं सामर्थ्य काय तुमच्या परिवारामध्ये तुम्ही खर्च करत आहात का? काय तुमच्या व्यक्तिगत जीवनाच्या प्रश्नांमध्ये तुम्ही एवढा अडकून पडलेले आहात की तुम्हाला देवाचं सामर्थ्य, त्यातला अभिषेक तुम्हाला जाणवायला तयार नाही. जसं दलिलीच्या डोक्यावरती त्यानं मांडी दिली. आणि शास्त्र सांगतं दारूबाजी आणि संसाराच्या चिंता या दोन्ही गोष्टी अशा स्वरूपाच्या आहेत, आणि एकदा का तुमच्या डोक्यामध्ये या गोष्टी घुसल्या की मग तुम्ही परत कधी सुद्धा देवाच्या जवळ येऊ शकत नाही. भोगासक्ती, चुकीच्या गोष्टीसाठी परमेश्वराचा अभिषेक वापरणं, पापाची संपत्ती स्वतःसाठी उधळणं, देवानं दिलेल्या गोष्टी स्वतःसाठी वापरणं, परमेश्वरानं दिलेले टॅलेंट स्वतःसाठी वापरणं, ही गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे. आणि ती गोष्ट देवानं मुळात तुमच्यासाठी दिली नाही, त्यानं त्याच्यासाठी तुम्हाला दिली. प्रियांनो, लक्षात ठेवा, एक दिवशी या पृथ्वी तलावरचं आमचं आयुष्य संपणार आहे, आणि हे संपलेलं आयुष्य घेऊन एक दिवशी आम्हाला स्वर्गामध्ये जावं लागणार आहे.
तिथं तुम्ही किती लोकांना एंटरटेन केलं विचारणार नाहीये. माझी सगळ्यात मोठी संपत्ती कोणती आहे? तू कशा पद्धतीने गायलं, कशा पद्धतीनं तुझ्या विद्वत्तेचा प्रचार केला, प्रभू या गोष्टी मला विचारणार नाहीये. तो मला या गोष्टी विचारेल, दिलेलं सामर्थ्य तू कशासाठी वापरलं. मला चांगलं आठवतं, एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगला मी निघालो आणि सकाळी उठल्यावर मला जाणवलं की माझा सगळा घसा बसलेला आहे. मला मोठा प्रश्न पडला तर मीटिंगला जायचं. तेवढ्यात मी चर्च मधल्या एका ब्रदरला म्हटलं, ब्रदर मीटिंग आहे आणि आता आपल्याला दिवसभर तिथं टीचिंग सेमिनार घ्यायचं आणि तिथं जावं लागणार आहे. ते म्हटलं चला चला आपण पटकन डॉक्टरकडे जाऊ. आणि मग डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हटले तुमच्या घशाला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही कमीत कमी 15 दिवस बोलायचं नाही आणि जर बोलला तर तुमचा घसा जाईल. मला मोठा प्रश्न पडला, आता जर तिथं लोक तर वाट बघत आहे, वचन ऐकणार आहे आणि मग मी जर त्यांना तिथं सांगितलं नाही आता आज माझा घसा बसलाय आणि तुम्ही दुसरा वक्ता आणि त्याचं नियोजन करा, माझा घसा शाबूत राहिला तर मग मी पुष्कळ मीटिंग घेईल आणि तसा निरोप मी पाठवला तर कदाचित ते लोक निराश होतील, देवापासून दूर जातील. म्हटलं डॉक्टर हे तर शक्य नाही, पण जर तुमच्या हातून शक्य असेल तर फक्त दिवसभर मला बोलता येईल ना अशा प्रकारच्या गोळ्या मला द्या. ते म्हटले तुम्ही त्या गोळ्या मी तुम्हाला देते, पण त्या गोळ्या जर तुम्ही घेतल्या तर तुम्ही वरवू शकत नाही, एवढी थरथरी तुमच्या अंगामध्ये भरेल. म्हटलं हरकत नाही, तुम्ही गोळ्या द्या. आणि लोकांना सांगितलं मी या गोळ्या खातो आणि त्या गोळ्या खात असताना तुम्ही मात्र प्रार्थना करा. आणि त्या गोळ्या खाल्ल्या आणि मला थरथरी येऊ लागली, पण मला बोलण्यासाठी ताकद होती, पण त्या थरथरी आणि मला जाणवत होतं की आता माझ्यामध्ये चक्कर येत आहे. पण मी वचन सांगितलं आणि वचन सांगितल्यावर त्या दिवशी इतकी सुंदर मीटिंग झाली. प्रत्येक व्यक्ती हॉलमध्ये रडत होता आणि सभा संपल्यावर घरामध्ये जाऊन लोक रडत होते, पश्चाताप करत होते आणि जाताना माझा घसा पूर्ण बंद होता, पण माझ्या मनामध्ये समाधान होतं. माझ्या देवानं या भांडीमधलं सामर्थ्य, या भांड्यातलं सामर्थ्य वापरलं आणि त्याच्यामध्ये मला मरण आलं तरी चालेल, पण देवानं दिलेली गोष्टी देवासाठीच वापरणार आहे. परमेश्वरानं दिलेल्या गोष्टी त्याच्यासाठी वापरा, पण तुमच्या प्राणाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, त्याच्यासाठीच वापरा. मग कधी उपाशी राहावं लागलं तरी चालेल, पण त्याच्यासाठी वापरा. होय, देवासाठी वापरलं तर तुम्हाला तेवढा लौकिक मिळणार नाही, देवासाठी वापरलं तर तेवढी किंमत तुम्हाला इथं मिळणार नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, या जगामध्ये जे लोक आज किमती आहेत ना, 1.25 लाख कोटीची संपत्ती असणारा अंबानी स्वर्गामध्ये ज्यावेळेस येईल ना, मी जिथं उभा असेल तिथं तो माझ्याकडे पाहिल का, कारण माझा प्रभू त्यास माझ्या पाठीवरती थाप मारेल, म्हणेल तुझ्यासाठी चांगलं घर स्वर्गामध्ये आहे. आज अंबानीपेक्षा भारी घर आमचं स्वर्गामध्ये असणार आहे का, कारण संपत्ती आमच्याकडे. कोणती संपत्ती? त्याच्याकडे नोटांची संपत्ती आहे, आमच्याकडे अभिषेकाची संपत्ती आहे. प्रियांनो, तो अभिषेक आमच्यामध्ये आहे. म्हणून सेन्शुअलिटी किंवा भोगासक्ती किंवा चैनबाजी तुमच्यामध्ये असता कामा नये. आणि पवित्र शास्त्र सांगतं, या नामीनं जसं त्या ठिकाणात ती बाहेर गेली आणि बाहेर गेल्यावर रूतचं पुस्तक पहिला अध्याय 20 आणि 21 वचन वाचा. पहा, ज्यावेळेस तुमची भोगासक्ती तुमच्यामध्ये येते आणि तुम्हाला असं वाटतं जाऊन थोडंसं उपभोग घ्यावा, एक वचन वाचूया, त्यानंतर तो आपण तो जो मुद्दा आहे आणि तो आपल्याला क्लिअर होणार आहे. रूतचं पुस्तक पहिला अध्याय 20 आणि 21 वचन. सेन्शुअलिटी किंवा भोगासक्ती किती भयानक प्रकारची गोष्ट आहे. तेव्हा ती त्यांना म्हणाली, मला नामी म्हणजे गोड म्हणू नका, मला मारा म्हणजे कडू म्हणा. नामी म्हणजे काय हो? गोड. देवाच्या घरात होती तर गोड होती. प्रेज लॉर्ड म्हणाल का जोरात? प्रेज लॉर्ड. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? प्रेज लॉर्ड. जे देवाच्या घरात नाही ते कसे येतो? बोला की. गोड. नामी काय म्हटली? मला आता नामी म्हणू नका, काय म्हणा मग? मारा. म्हणजे काय? कडू. का कडू झाली हो? कान देऊ नाही का? जे चैनबाजी करणारे लोक आहेत ते कडू लोक आहेत, त्यांचं नाव कडू आहे. तुमचं आडनाव कोणतं पण असू द्या, पण ज्या वेळेस तुम्ही चैनबाजी करता, स्वतःसाठी वापरता प्रत्येक गोष्ट, तुम्ही कडू आहात. तुमचं टॅलेंट तुम्ही स्वतःसाठी वापरता, तुम्ही कधीच नामी बनू शकत नाही, तुम्ही कडू आहात. तुमचं ज्ञान तुम्ही तुमच्यासाठी वापरता, तुमचं प्रार्थनेचा समय तुम्ही तुमच्यासाठी वापरता, तुम्ही चर्चचा समय तुमच्यासाठी वापरता, तुम्ही मीटिंगचा समय तुमच्यासाठी वापरता, तुमचा पैसा तुम्ही तुमच्यासाठी वापरता. नामी म्हणती मला नामी म्हणू नका, आता मला मारा म्हणा, का तर मी कडू झालेले, आता माझ्यातला गोडवा निघून गेलेला आहे. चैनबाजी करताना अभिषेकाचा गोडवा निघून जातो.
मला चांगलं आठवतं एक व्यक्ती इतका सुंदर, माझं तारण झालं त्यावेळेस तो इतका सुंदर गायचा, आणि त्याचं गाणं ऐकून त्या मीटिंग मध्ये, त्या नसरापूर नाही काय परंदवाडीची मीटिंग, आणि त्या मीटिंग मध्ये महाराष्ट्रीयन तो गाणारा, आणि सगळे लोक, आंटी लोक त्याच्याकडे, मी लहान होतो, आणि सगळे लोक जायचे आणि म्हणायचे किती सुंदर गातो रे तू, महाराष्ट्रीयन व्यक्ती. त्यांना फार आनंद व्हायचा. इतका सुंदर, मला अजून ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. ते गाणं गाताना लोक असे रडायचे ओक्साबोक्षी. कोण होतं माहिती का तो व्यक्ती? रेल्वेच्या डब्यामध्ये भीक मागून गाणं गाणारा व्यक्ती, आणि देवानं त्याला उचललं. इतका सुंदर आवाज. एका व्यक्तीने त्याला सुवार्ता सांगितली, त्याला उचललं आणि त्याला प्रभूकडे आणलं, आणि त्याचं जीवन परिवर्तित केलं, आणि त्याला ते, आणि म्हटलं आता देवाचे गाणे गा. देवाचे गाणे गात गात तो व्यक्ती एवढा भारी झाला. भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये तो मरताना त्याला 33,000 पगार होता. 10 वर्षापूर्वी ते मेला, पण 33,000 रुपये त्याला पगार होता. आणि त्या डब्यात गाणारा व्यक्ती, त्याच्याकडे जर बघितलं तर 3 बंगले त्याच्याकडे, त्याच्या बायकोकडे पाहिलं तर तिला, आणि 2-3 पेन्शन आहे, घराचं भाडं, प्रॉपर्टी, एवढं सगळं सोडून गेला. कुठलं डब्यात गाणं गाणारा व्यक्ती. पण ज्यावेळेस त्याच्याकडे तो पैसा आला, इतका शांत व्यक्ती, पण त्याला लागला स्त्रियांचा नाद. शेवटी HIV होऊन तो मेला. प्रिया, भोगासक्ती, त्याची जाणीव त्याला झाली. एक दिवशी ते असंच मला म्हणलं, ब्रदर किती सुंदर तुम्ही गात होता. म्हटलं गा परत एकदा गाणं. आणि तो गाणं गायला लागला. शेवटी प्रभू राया बिलोगलो तुझ्या पाया, गेले रे गेले आजवरी माझे जन्म वाया. हे गाणं गात असताना तो रडला आणि तिथंच थांबला. म्हटलं पास्टर क्षमा करा, आता मी गाऊ शकत नाही, कारण माझ्यातला अभिषेक निघून गेलेला आहे. शोकांतिक आहे.